एअर दिलं इकडं आरडायचं कसा आवाज येते त्याचा ते बघू. हा तर आमचा आता रिपीट सावताड्याला जायचा प्लॅन झालेला आहे. राजकुडके त्यांच्या छपरी iPhone 17 सोबत आणि ड्युएट सोबत आलेले तिकडं छपरी आउटफिट करून मस्तपैकी जात होता. आता मागच्या वेळेस जरा थोडं मुलींसोबत होतो त्यामुळे बकचोदी करता नाही आली. आजच्या व्लॉग मध्ये बघा बकचोदी काय असते त्याच्यामुळे फुल बक्षीस देणार आहे आज. तर बघा तुम्ही हे अजय ढुंगनचा आम्ही वाट बघत आहोत तिथं, पण अजय ढुंगन काही याचं नावच काढत नाहीये. अजय ढुंगनच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे फटके देऊ वाटले तर आता बघू. भर पावसात आम्हाला अजय ढुंगनने थांबवून घेतलेला आहे. जाहीर निषेध करतो आम्ही या गोष्टीचा. यांना चांगला दणका द्यावा लागेल. अजय ढुंगनला फोन लावलेला आहे ह्यानी, हे काय फोनच उचली नाही आणि याय नाही बी लवकर. लई सिग्मा पर्सनॅलिटी नाटके करायला लागले त्याचे. तर पाऊस यायला सुरू झाले बघा ना आता. पावसाने रस्त्याला भिजवलेलं आहे. अरे ये ना अजय ढुंगन, का देऊ ढुंगणावर रट्टी येणार हो लवकर. काय म्हणला येतो म्हणत आहे, 3 वेळा कटवतच आहे तो. आल्यावर त्याच्या ढुंगणावर चांगली रट्टी द्यावं लागणार. या ठिकाणी आपण पाहू शकतो रस्त्याला व माणसांना पण पावसाने भिजवलेलं आहे. अजय ढुंगन यांची पिताश्री बाहेरून जाताना दिसतेत आपल्याला. अजय ढुंगन आता निघलेले. अजय ढुंगन काढलेले आहे सुपर. त्यांच्या बाजूला पोपट बसलेले. अजय ढुंगन मोडे पिके. त्यांची इलेक्ट्रिक आहे ते पोट गांडीत घालतात रोज ते. चला आता आपली सवारी निघाली आहे सौताड्याकडे. हे अजय ढुंगन मध्ये थांबलेले. चला आता लवकरात लवकर आपण रवाना झालेलो त्या ठिकाणी. आणि अजय ढुंगन यांची डॉली चायवाला पर्सनॅलिटी स्कूटी पळवत आहे. आणि आमची स्कूटी मस्त 110 सीसीची आहे, पण त्याला आम्ही उगा अशी 350 सीसीची गाडी असल्यामुळे पळवत आहोत. अजय ढुंगन यांना पण पाऊस भिजवत आहे, पण ते तरी त्यांची सिग्मा पर्सनॅलिटी मोडत नाहीयेत. हे इंद्रधनुष हळूहळू दिसायला सुरुवात होतीये. अशा खडतर रस्त्यांचा सामना करत आहे आम्ही त्या ठिकाणी, पण आमची जिद्द काही थांबलेली नाहीये सावताड्याला जाण्यासाठी. सावताड्याला आज आम्ही 6 वाजल्याच्या आत पोहोचल्याशिवाय राहणारच नाही. नक्कीच पोहोचू. जय महाराष्ट्र. ढुंगन व्हेरी नाईस व्ह्यू गाईज. लुक दिस ॲसहोल. या ठिकाणी राजकुडके यांची सस्ती लुना टाईप स्कूटी आहे, पण ते त्याला 4 व्हीलर डिफेंडर असल्यासारखी गाडीत आहेत. त्यांना काय वाटतं काय माहिती. अगदीच वाकडं तिकडं होऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय. पावसाच्या आईचा दाना हाणला काही लय थोबडावर लागत आहे. लय थोबडा काटे लागल्यासारखं होतंय. मन भवर उठे मन टिंगार फटे जब खबर उठे के आवे सिंघम. आणि हे बायले लोक स्नॅप काढते तर कुठं कशाचा पवन चक्कीचा. हे असले फालतूपणा आपल्याला बिलकुल जमत नाही. आणि ती सिग्मा पर्सनॅलिटी ती अजय ढुंगन गेलं पुढं, त्याला दमत नाही निघत. हे चल लवकर. हे असा टाइमपास करत नंतर पुन्हा उशीर होतो जायला. आता त्यांनी त्यांची गोड ॲस टेकवली. ॲस होल पर्सनॅलिटी समोर. कान का छेद. मन भवर उठे मन टिंगार फटे जब खबर उठे के आवे सिंघम. ढुंगन हे पॅन्ट अशी घातलेली त्यामुळं मला चिकल. आमची आई बहीण करायचं ठरवलंच होतं, पण थोडक्यात आम्ही आमचे कपडे वाचवलेले आहेत. एवढा चांगला रस्ता असताना सुद्धा गाडी काय 40च्या वर पळत नाहीये. याला म्हणलं की गाडी बदल, पण यो काय गाडी बदलायला तयार नाहीये आणि माझे शब्द पण ऐकत नाहीये. मुद्दा माझा विषय टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मला दिसून येत आहे. माझा घर लावण्याचा प्रयत्न इथं दिसून येतोय, पण मी हा मुद्दा काढल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आणि ही सत्यता मी कोणाला पण सांगू शकणार. या ठिकाणी पोकल्यान रस्त्याला भोक पाडत आहे, पण तरीही आम्ही राजकुडके यांची लुना घेऊन त्या भोकातून रस्ता काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत. खूपच सुंदर. अजय ढुंगन यांची पण इलेक्ट्रिक स्कूटी पण प्रयत्न करत आहे. इथे जोर दाखवत आहे. भोग पाडायची प्रक्रिया पाहू शकता. खूपच
गर्दनायक प्रकारे या ठिकाणी भोग पाडण्याचा प्रयत्न दिसतोय. सो तर इथे स्कूटीचा पोचा अगदी गरम झालेला आहे, त्याच्या वाफा अगदी मला लागत आहेत आणि राज कुडके यांचं पळवण्याचं काम अगदी कष्ट सुरू आहे. पण काही स्कूटी पळत नाहीये हा विषय वेगळा आहे. पण वातावरण खूपच छान दिसतंय इकडे. तरच रस्ता आहे रावला इथे. तुला एक गोष्ट सांगतो हे बघ, घरच्यांनुसार मी म्हणजे घरच्यांना माहितच नाही की मी 8वी पासून इथं आलो. मी घरच्यांना सांगितलंच नाही. मी अक्षरशः गेल्या वर्षी 15 ते 20 वेळेस इथे येऊन गेलोय, पण घरच्यांना एकदा पण नाही कळून दिलं. घरचे मला आता पण म्हणतात की दादा तू शेवट 8वीला असताना सावताळ्याला गेलास, पण घरच्यांना काय माहिती की त्यांचा दादा 10-20 वेळेस येऊन गेला त्याच्यानंतर. पण काहीच माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की घरच्यांनी आपल्याला जन्म दिलाय, त्यांना येड्यात काढू नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. चला बाकी काय म्हणणं नाहीये माझं. ती अगदी भांगारासारखी वाजत आहे, याच्यावरून तुम्हाला स्कूटीची क्वालिटी कळत आहे. पण राज कुडके यांना तरी पण त्यांच्या स्कूटीचा माज काय झिरत नाही. आणि या ठिकाणी खूपच अग्रेसर दिसत आहेत. सॉरी, यांनी आणखी एकदा सिद्ध करून दाखवलं की ते आयुष्यात कधीच महाग राहत नाही. हे बघा आता पण अजय डुंगन, सॉरी म्हशीकडे फोकस झाला अजय डुंगन सोडून. हा कुठं या ठिकाणी आपण पाहू शकतो अजय डुंगेश एकदम फुल स्पीड मध्ये चाललेले आहेत. त्यांची स्कूटी अशी बायल्यासारखी सटकत आहे, पण तरी ते स्पीड काय कमी करत नाहीयेत. स्कूटीची या ठिकाणी वाचलेली पूर्णचपणे. आणि आता हे क्रॉक्सची पण वाटते. क्रॉक्स पण यांनी अगदी पांढरे पांढरे शुभ्र घातलेले. आता फक्त माझी पॅन्ट खराब होऊ नये, बाकी काय नाही. आता व्यवस्थित गाडी चालव. काय होय म्हणजे आम्ही स्कूटर तिकडे पार्क केलेलं आहे. जीव जाण्याचे पूर्ण चान्सेस होते, पण तरी पण या ड्रायव्हरने सुखरूप आणलेला आहे. क्रॉक्सचे हाल बघू शकता तुम्ही, तरी त्यांनी येता येता साफ केलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे झाड झुडपं असे प्रेमी युगुलांसाठी खूप छान आहे. बरोबर आहे, पण त्याच्याशी आपला काही संबंध नाहीये राज कुडके. हो हो, माझा तुझा नाही. माझाही अगदी. तुम्ही काय समजलं काही ते मला. अगदी सिग्मा पर्सनॅलिटी आहे मी, अजय डुंगन यांच्या आदेशाबरोबर. क्लासिक थ्रिलर व्ह्यू आहे इकडं. उतरत नाही, जपून चालावं लागतंय. येस ट्रेकिंग. अजय डुंगन ब्लॉग मध्ये पण सिग्मा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येते. पुढे जाऊ नको एअर दिलं इकडं आरडायचं, कसा आवाज येते त्याचा ते बघू. हा वाव यार, खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय इकडं. अगदी पाण्याच्या आतला खडकं सुद्धा इतकं क्लिअर दिसतेत ना, अगदीच. शार्क कुठे आहे अजय? शार्क हे बघा किती किती पातळ दगड आहे, तरी पण तो त्याच्यावर उभा आहे. पडू नाही फक्त तो दगड. ढुंगण आता मस्तपैकी उडी मार. हळू जपून करा, घरी मिळ पण नाही आपण आलेलो. बोला. लई लई मी गे राव. एअर ग्रिल्सने आता मासा बघितलेला एक, ती बघायला चाललेलो आहे मी. ट्रे बेर हे मिंग बऱ्याच वर खाली करायला लागलाय काय पण. आणि ह्याला काय सुचलं ना, नुसतं बोट दाखवत फक्त. काय म्हणते काय घ्या नाही. अजय डुंगेश थोडे पावसाला घाबरले होते, पण आम्ही त्यांना वापस खाली बोलवलं. आता ते योगासन करायच्या मार्गावर दिसत आहे. मेडिटेशन मुठ्ठासन करत आहे ते. रेकॉर्ड का त्याच्यात. अजय इथलचा कचरा साफसफाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. कचरा साफ करण्याच्या जागी ते साफ होऊ नयेत म्हणजे झालं. चपलीची काय काळजी का त्यांचे पोस्टर बघा. धीवरा असर सम्यतारा. फोटो काढ रे. ओके. आता अभियान मिशन. मोदीजी व्हॉट इज दिस? यस. वो फोन टाकवर असं दे. पडलं वाटते. जास्त पुढे जायला नको, नाही तर मी या ठिकाणी यांना तिकडे जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे, मोटिवेट करत आहे. पण हे बाईले तिकडे येण्यासाठी मनाई करत आहेत, कारण तिथून जो इथला व्ह्यू दिसतो, पीक व्ह्यू. नाही मी नाही मना करत आहे. हे एक जरा थोडं अबे जाऊ ना, एक जायचं तिथं आपल्याला यायचं असं त्याला वर.
इथून बिले भारी शॉट. बघू आधी फोटो काढायचे जे फोटो काढायचे ए चल पोच दे काहीतरी. हा आमची प्रतिमा मलिन करू नको येते. चल चल चल. त्याची या ठिकाणी हुक निघलेला आहे. अजय ढुंगण या ठिकाणी ढुंगण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बॅड ॲस पर्सनॅलिटी गाईज. चल हा हा दी पोच काय ही काय पोज आहे हा? अर्धे अरे ती फेसबुक पॅटर्न नाही का 2015 आयफोन दाखवून. हा चल 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 एकदा. हा हा एकदा. हा कानाला हा कवर कवर काढ. लोगो असा भला मोठा दिसला पाहिजे. चला लोगो नाही दिसत आहे. कवर काढ. हा येस खाली पडलं काय 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 सुंदर पोच दिली. वा लेजेंडरी फेसबुक पॅटर्न. वा खूपच सुंदर आलाय. चला निघा इथून. तर पडायला लागलाय त्यामुळं या ठिकाणचा व्ह्यू पण मिस होत चाललेला आहे. सकाळी मुलं असतात सकाळी 2 टाइम वर खाली करतात. त्यांचा मास्तर मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं. खूप कठीण ट्रेनिंग असते अकॅडमीची. काही काही मुलं असे पार चक्कर पडतात. तुम्ही एका जागेवर थांबून बोला ना. ही जरा पुढं माग काय चालतं. मला पाय सटकायची भीती वाटते. असं वाकडं तिकडे चालायचं पाय साठकायची भीती. त्याचा मुद्दा म्हणलं तरी मग आपण आता निघलेलं बरं म्हणजे चला. हे आल्यापासून यायच्या आधीच निघायचाच विषय चालू आहे ह्यांचा. काय होय याविषयी तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतं थोडस आणखी अंधार पडूस तर आपण थांबावं. यांचे एवढे घरी दुसरं आपण जागा लागलेले तरी पण यांचा किडा काय एक्सप्लोर करूया. जिरायचा बंद व्हाय नाही. तिकडचं ते टॉवर दिसते का तिथे जायचा प्लॅन आहे. तिथून असा सगळा व्ह्यू दिसन. पिडकुड्या मारत मारतच कार्यक्रम सुरू आहे त्यांचे. आणि यांनी आम्हाला अतिशय खडतर मार्गाने आणले. जपून चालावं लागतंय. काय आलोच. आम्ही या ठिकाणी धारेचा निरोप घेऊन घरी चाललेलोच आहोत. पण आमच्यातला किडा वळवळत असल्यामुळे आम्ही याच्या वर पण चढणार आहेत. कॅमेरामन दाखवा त्याला. तर ते झाडामुळे दिसना मला. दिसलं ते टावर. RRR मूवी मध्ये कसं ते लास्टला ते वर चढून हाणते ते दोघं तसलं टावर आहे. वा आम्ही एवढ्या वर आलेलो आहेत की आम्हाला या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. प्रशासनाला विनंती आहे की इथं त्यांनी ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवावे जेणेकरून जीव जाणार नाही. काय व्ह्यू आहे. अतिशय वाईट कॅमेरा स्किल आहे तुमचे. एवढा चांगला चंद्र ढग आहे. थँक्स. वा तिकडे चंद्र पण आलेला आहे. मित्रांनो बी पोच द्यायला लागले तर येडे गँगाने लोक. आवाज जातोय मित्रांनो इथे व्हिडिओ काढत चालू आहे. हे बघू शकता किती बघतो चालू आहे. Fuck your ass, bro. चला बस. कोणालाही वेळ न लागता मिशन सक्सेसफुल झालंय आणि घरी तारफाळा चाललो होता. ते आमच्या मागा अक्षरशः कुत्रा लागलो. लागले होते काही आणि पडता पडता वाचलो ते कुत्र्यामुळे. मोडलो असतो ना हातपाय मोडलो असतात आणि वरून कुत्रा मी चावला आणि कुत्र्याने तरी गाड धरली. अवघड सीन झाला होता काही. आधी आधी आज मागे लागलं होतं. पाय धरला असता तो होईल. आणि मी काही काही आणि स्कूटीत एवढा पण दम नव्हता की कुत्र्याला ओव्हरटेक करावं. अक्षरशः कुत्रा आम्हाला ओव्हरटेक करत होता. अशा प्रकारे आम्ही आता या ठिकाणी सुखरूप पोहोचलेलो आहे चिंबळी फाट्या. लेजेंडरी चिंबळी फाट्यावर. येताना आमचा कुत्रा अक्षरशः जीव घेता घेता राहिला. कारण अक्षरशः त्याने खूप जवळपास अर्धा किलोमीटरभर आमचा पाठलाग केला. पण या स्कूटीने साथ देत त्याला अजिबात चावून न दिलं आणि त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. आता आपला चहाचा स्पॉट आहे. चहाचा स्पॉट. चला आज डोंगर थांबलेला आहे इकडे. कॉल करतो. कॉल नाही ब्लॉक चालू आहे आपला. तर जाऊ दे, येते इथे मागून, हा. हा अजय डोंगर आता सिग्मा बनवून येईलच मागून. तर आजचा दिवस खूपच छान गेला. कुत्र्याची रफ्तार एवढी तेज आणि होती हा की त्याच्या. खरं एक सगळ्यात महत्वाचा किस्सा
कुत्र्याची स्पीड एवढी होती की कुत्र्याने जवळपास 50% रस्त्यात आम्हाला ओव्हरटेकच केलं, पण त्याने नंतर आम्हाला गाठण्यासाठी त्याची स्पीड कमी केली. इतकी या स्कूटीची दणगटपणा आहे. या स्कूटीचा दणगटपणा खूप भोवला असता आम्हाला. आम्ही मरता या ठिकाणी वाचलो, कारण स्कूटी थोडीशी कडेला पण रस्त्याच्या गेली होती आणि अचानक कुठून एखादं वाहन आलं असतं तर 100% आम्ही संपलेलो होतो त्या ठिकाणी. व्लॉग हा युट्यूबवर पडला पण नसता त्यानंतर, कारण एडिटरच वारला असता त्या ठिकाणी. अशा प्रकारे आम्ही कुणाला न कळू देता पाटोदा भूमीमध्ये आगमन केलेलं आहे सुखरूप पद्धतीने. एवढं बोलून भाषण संपलं. जय हिंद, जय महाराज. बाय बाय, घर पण आला आता.